कोल्हापुरात आज सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले। सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती, टीएटी सक्ती रद्द करणे, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करणे आणि 20 पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी हजारो शिक्षकांनी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला। सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, टीईटीची सक्ती रद्द करावी, अशैक्षणिक कामं थांबवावीत, मनपा शिक्षकांना 100% वेतन द्यावे आणि 20 पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या, शिक्षकांचा सन्मान, राष्ट्राचा अभिमान, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय तसेच महापालिका आणि नगरपालिका शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केल्यानंतर मोर्चा जिल्हा परिषदेत पोहोचला। यावेळी झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका केली। मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केलं।